तर विधिमंडळामध्ये ज्यांना मारहाण झालेली आहे ते नितीन देशमुख नेमके कोण आहेत पाहूयात। नितीन देशमुख राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, जितेंद्र आव्हाडांचा जवळचा कार्यकर्ता, जवळचा सहकारी म्हणून ओळख। घाटकोपर भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटाचं प्रतिनिधित्व करतो। गेली 15 वर्ष राष्ट्रवादीमध्ये तो कार्यरत आहे। जितेंद्र आव्हाडांचा अत्यंत विश्वासू कार्यकर्ता अशी देखील नितीन देशमुखांची ओळख। आणि आज नितीन देशमुखांवर हा हल्ला झालेला आहे। पडळकरांचे कार्यकर्ते जे आहेत ते यावेळेस त्यांच्यावर धावून आले, हाणामारी झालेली आहे आणि विधिमंडळाच्या पायऱ्याच्या वरती जी लॉबी आहे त्याच लॉबीवर ही काळीमा फासणारी घटना घडली। अतिशय धक्कादायक अशी दृश्य महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये, कायदे मंदिरामध्ये पडळकर जे आहेत ते विधानभवनात पोहोचलेले आहेत। बावनकुळेंनी त्यांना तातडीने बोलावून घेतलं होतं आणि यानंतर ते विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। यावेळेस एकाला येऊ द्या असं ते बोलत असताना मात्र अधिकाऱ्यांनी कुणीही जायचं नाही, फक्त आमदार जातील असं म्हणत गोपीचंद पडळकर जे आहेत त्यांनाच आज विधिमंडळामध्ये पाठवलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ही हाणामारी झाली, कार्यकर्ते भिडलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांवर आता कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। गोपीचंद पडळकर जे आहेत ते आता विधिमंडळात दाखल झालेले आहेत। बावनकुळेंनी त्यांना तातडीनं विधिमंडळामध्ये येण्यासाठी बोलावलं होतं आणि आता ते इथं पोहोचलेले आहेत। एकट्यालाच त्यांना इथं आज जाऊ देण्यात आलं, कोणत्याही कार्यकर्त्याला इथं सोडण्यात आलेलं नाहीये। एका कार्यकर्त्याला येऊ द्या अशी ते मागणी करत होते अधिकाऱ्यांकडे, परंतु अधिकाऱ्यांनी कुणालाही सोडणार नाही, तुम्ही एकटे जा असं त्यांना सांगितलं आणि त्यानंतर मात्र गोपीचंद पडळकर जे आहेत ते पुढे निघून गेलेले आहेत। विधिमंडळामध्ये सध्या गोपीचंद पडळकर पोहोचलेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना बोलावून घेतलेलं आहे, तातडीनं विधिमंडळामध्ये येण्याचे आदेश दिले होते आणि आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर इथं पोहोचलेत। माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलायला मात्र त्यांनी नकार दिलेला आहे। गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना हात उगारला होता, हाणामारी केली होती आणि विधिमंडळामध्ये ही घटना घडलेली आहे। मारहाण करणारा गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता आहे, ऋषिकेश टकले असं या कार्यकर्त्याचं नाव आहे। मारहाण करणारा हा गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता आहे। एक अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघतोय, यावेळेस ज्यानं ही मारहाण केली होती तो गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता, त्याचं नाव ऋषिकेश असं। आज तो गोपीचंद पडळकरांसोबतच विधिमंडळामध्ये आला होता आणि त्यानंच या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे, तशी दृश्य देखील आपण बघतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।